अनावरण कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हे अनावरण सोहळा पार पडला ते देशाचे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब, आवर्जून उपस्थित असलेले कर्नाटक राज्याचे शुगर मिनिस्टर, कॅबिनेट मंत्री माननीय शिवानंद पाटीलजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री माननीय जयंतराव पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले गुड्डापूर मठाचे गुरु स्वामीजी, संघ मठापती महाराज, उपस्थित अरुण अण्णा लाड आमदार, उपस्थित आमदार रोहित दादा, उपस्थित माजी आमदार विलासराव जगताप साहेब, माजी आमदार विक्रम दादा सावंत, उपस्थित चिमन भाऊ डांगे, बाळासाहेब पाटील, रमेश पाटील, मनसूरभाई खतीब, अनिता ताई सगरे, उपस्थित सुभाष पाटील व मंचावर उपस्थित असलेले बसवराज काकांवर प्रेम करणारे सर्व मान्यवर, ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने बसवराज काकांवर त्यांच्या काम केलेले, त्यांच्याबरोबर राजकारणात समाजकारणात राहिलेले सर्व बंधू भगिनी मित्र, काकांचे माझे संबंध 25-26 वर्षापूर्वी आले. त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते. माझा वय खूप कमी होतं, ते माझ्यावर खूप ज्येष्ठ होते, पण अगदी मित्रासारखं प्रेमाने ते मला आदराने बोलवायचे, कामं सांगायचे, कामं करून घ्यायचे. त्यानंतरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी पूर्ण जबाबदारी ही बसवराज काका घेत होते आणि यशस्वीपर्यंत घेत होते. त्यांची सुरुवात, राजकीय सुरुवात, ते मला प्रत्येक वेळी सांगायचे की राजाराम बापूंच्या प्रेरणेनं ते राजकारणात आले. वसंतदादांच्या विरोधी गटात असून सुद्धा दादांनीही त्यांना चांगलं मान सन्मान दिला, प्रकाश बापूंनीही दिला. मला वाटते 83-84 नंतर जयंत पाटील साहेब, जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तुमच्या नंतर पक्षात आले आणि आमच्याकडे आल्यावर सुद्धा आम्ही त्यांना चांगलं सामावून घेतलं. म्हणून 99 ला जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा ते तुमच्याबरोबर गेले नाहीत, आमच्यावर थोडे दिवस राहिले. मात्र कदाचित जो सन्मान त्यांच्या व्यक्तिमत्वाला आम्हाला देणं गरजेचं होतं, आम्ही देऊ शकलो नाही. पण त्यात सुद्धा कधी निराश न होता, जे आता जगताप साहेबांनी सांगितलं, यश अपयश ह्याचा कधी काळजी न करणारा नेता म्हणजे बसवराज काका. आज बसवराज काकाच्या पुतळ्याचं अनावरण होत असताना तुम्ही सगळ्यांनी, संस्थेच्या लोकांनी, सुभाषरावांनी आणि तुम्ही सगळ्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी एक चांगला पुतळा ह्या ठिकाणी उभा करून त्यांच्या कामाला एक चांगली आदरांजली व्हायलाचं काम केलेलं आहे. आणि खास करून ह्या अनावरण सोहळ्याला पवार साहेब आल्यामुळे ह्या लोकनेत्याला एक चांगला सन्मान, त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती, त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं, सगळ्यांना एकत्रित घेऊन राजकारण केलं, त्या राजकारणाला केलेल्या कामाला आज कुठेतरी आपल्या सगळ्यांना समाधानपूर्वक एक सन्मान मिळतोय. आणि हा फक्त पवार साहेब तुम्ही आज ह्या ठिकाणी आला, ह्यामुळे जयंत पाटील साहेब, तुम्ही पवार साहेबांनी ह्या ठिकाणी आणण्यात, हा कार्यक्रम घडवण्यात तुम्ही खूप योग्य चांगली भूमिका घेतली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत मला सांगायचं आहे की जाती धर्मात ह्या ठिकाणी विभागलेल्या एकंदरीत राजकीय परिस्थितीत बसवराज काकांचा ह्या तालुक्यात केलेलं काम लक्षात येते. सगळ्यांना एकत्रित घेऊन, सगळ्या समाजात त्यावेळी भांडण होते, बसवराज काका कुठल्या जातीचे आहेत, ते कुठल्या धर्माचे आहेत हे न पाहता सामान्यांची कामं करायची, लोकांना एकत्रित आणायचे, मोड बांधायचे, हा तालुका कसा दुष्काळातनं बाहेर पडेल ह्यासाठी प्रयत्न करायचे. शेवटी ह्या तालुक्याला आज पाणी मिळते, तेही कर्नाटकात आम्ही जातोय हे ठराव झाल्यामुळे शेवटी शासनाला भाग पाडावं लागलं ह्या ठिकाणी पाणी द्यायला. आणि म्हणून आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बसवराज काकांच्या ह्या परिसरात आता राहिलेली जी पाण्याची परिस्थिती आहे ती पूर्ण करणं. खासदार म्हणून मी त्या कामात निश्चितच अग्रेसर असेल. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अरुण अण्णा असतील, रोहित दादा असतील, साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य करा. ह्या बसवराज काकांना खरी आदरांजली द्यायची असेल तर ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांना शेतात, प्रत्येक शेतात आपल्याला पाणी देण्याची गरज आहे. आपण त्या ठिकाणी काम करूया. बसवराज काकांना पुन्हा एकदा आज मी आदरांजली वाहतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. तिप्पाड ध्येय दृष्टी आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये असणारे माननीय बसवराज काका पाटील यांच्या स्मृतींना आपण उजाळा देतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे